हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण स्त्रियांच्या आरोग्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच मासिक पाळीच्या काळातील काळजी या विषयावर चर्चा करणार आहोत। तर ही माहिती प्रत्येक महिलेने आणि मुलीने जाणून घेणे खूप आवश्यक आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळी ही स्त्रियाच्या जीवनाचा एक भाग आहे। महिन्याच्या 22 ते 30 या दिवसाच्या दरम्यान मासिक पाळी आपल्याला येत असते, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल। तर ही प्रक्रिया आपली 3 ते 7 दिवस चालत असते, अकॉर्डिंग टू अवर हेल्थ, म्हणजे आपली बॉडी, आपलं वेट या सर्वांवर सुद्धा अवलंबून असते। तर महिलाची म्हणजे मुलींची पहिली मासिक पाळी ही वयाच्या 11 किंवा 14 वर्षाच्या दरम्यान येत असते आणि वयाच्या 40 ते 50 वर्षाच्या दरम्यान ती जात असते। सो त्यानंतर आपल्याला आपल्या मासिक पाळी दरम्यान कोणती स्वच्छता राखायला पाहिजे, आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे, हेच मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर मासिक पाळी दरम्यान काय स्वच्छता ठेवायला पाहिजे आपण? तर आपली मासिक पाळी ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जर आपण त्यावेळी योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला संसर्गाचा धोका होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घ्यायलाच हवी। तर त्यासाठी आपल्याला काय करायला हवं ते आता मी तुम्हाला पुढे सांगतेस। तर जेव्हा आपली पिरियड्स येते तर आपल्याला व्यवस्थित कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने अंघोळ करायची आहे, कारण जेव्हा आपण पिरियड्सला होतो तेव्हा आपला बॉडी टेम्परेचर हा थोडा गरम असायला हवा। जर तुम्ही थंड पाण्याचा यूज केला तर आपला ब्लड फ्लो कमी होतो आणि जेव्हा तुम्ही अंघोळीला सुरुवात करता तर सर्वात आधी डोक्यावर पाणी न टाकता तुम्ही डायरेक्ट आपल्या शोल्डरवरून किंवा बॉडीवर टाका, म्हणजे आपलं जे डोक्यावर जर लगेच आपण थंड पाणी टाकलं तर आपला ब्लड फ्लो कमी होतो। त्यानंतर ती जी प्लेस आहे वजायनाची ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान अशी वॉश करून घ्यायची आहे। तुम्हाला कोणतीही हार्मफुल केमिकल प्रोडक्ट्स वापरायचे नाही। बरेचदा अशी ॲडव्हर्टाईज आपण बघतो, पण जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही ते चांगल्या क्वालिटीचे यूज करा, म्हणजे त्या प्लेसला कोणतेही हार्म होणार नाही किंवा नाजूक असल्यामुळे। त्यानंतर तुम्ही जी अंडरवेअर यूज करत आहे ती अंडरवेअर अगदी ती जागा कोरडी झाल्यानंतर वेअर करा। आणि जर तुम्ही डार्क अंडरवेअर केलं तर खूपच छान, कारण अगदी जर तुम्ही लाईट वेट अशा जर घातल्या आणि त्यावर लगेच जे आहे ते डाग असं उठून दिसतात, त्यामुळे तुम्ही थोडे डार्क अंडरवेअर यूज करा आणि पिरियड्सच्या वेळेस वेगळी यूज करा आणि रेग्युलरमध्ये तुम्ही वेगळ्या पॅन्टीज यूज करा। त्यानंतर वापरलेले जे पॅड्स आहेत ते योग्य तुम्ही रॅप करून व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाका। जर तुम्ही डिकम्पोज्डवाले किंवा म्हणजे पिरियड्स पॅन्टी यूज करत असेल तर तुम्ही ते एखाद्या न्यूजपेपरमध्ये रॅप करून ते डस्टबिनमध्ये टाकू शकता। पॅड, ताम्पॉन आणि मेन्स्ट्रुअल कप वापरण्याची योग्य पद्धत। जर तुम्ही पॅड वापरत असाल तर ते तुम्ही 4 ते 8 तासांनी चेंज करा। जर तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळ लावला किंवा एक दिवस तुम्ही फक्त एकच पॅड वापरला तर त्यामुळे तुम्हाला त्या प्लेसवर वजायनाच्या जागेवर तुम्हाला खाज सुटू शकते किंवा कोणताही संसर्ग होऊ शकते। त्यामुळे ते तुम्ही अगदी 24 तासातून 2 ते 3 पॅड्स नक्की वापरा। जर तुम्ही ताम्पॉन वापरत असेल तर ते सुद्धा तुम्ही 4 ते 8 तासांनी बदला। आणि जर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरत असेल तर ते तुम्ही स्वच्छ करूनच वापरा आणि दर महिन्याला उकळून ते निर्जंतुकीकरण करा, म्हणजेच गरम पाण्यामध्ये तुम्ही ते कप्स जे आहे ते व्यवस्थित उकळून स्वच्छ करून घ्या। त्यानंतर आहे आपल्या पोटदुखीवर आणि अस्वस्थतेवर उपाय। जर बऱ्याच जणांचं पोट जे आहे पिरियड्समध्ये खूप दुखत असतं, त्यावर बऱ्याच जणी जे आहे ते मेडिसिन घेत असतं, पण ते योग्य नाही आहे। एखादी मेडिसिन घेणं ठीक आहे, तेही तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या। चेकअप करा की तुम्हाला काय त्रास आहे, कशामुळे होत आहे। अगदी जर तुम्हाला ब्लिडिंग खूप जास्त होत असेल किंवा अगदी ते गोळ्या टाईप जर तुमचं ब्लिडिंग जात असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही मेडिसिन घ्या। त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला घरच्या घरी काही उपाय करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता? पोटदुखावर एक बॉटल घ्यायची, काचेची किंवा स्टीलची, प्लास्टिकची घ्या नको, कारण जर तुम्ही गरम पाणी जर घेत असेल तर ती पिघळण्याची शक्यता असते। तर एका बॉटलमध्ये किंवा आता तर ऑनलाईन जे आहे ते आपल्याला हीटर सुद्धा मिळतात पोटावर पिशवी ठेवण्याची, तर तुम्ही ते घेऊ शकता आणि थोड्या वेळाने छान असं पोटावर तुम्ही ठेवून घेऊ शकता। त्याने सुद्धा आपल्याला बरंच रिलीफ होतं, पेन रिलीफ होतं, खूप स्ट्रेस फ्री वाटतं आणि छान सुद्धा
वाटतं. त्यानंतर पिरियड्स मध्ये हे मूड स्विंग सुद्धा होतात, तर तुम्ही त्यावेळी जंक फूड खाणं अवॉइड करा. अगदी घरचं जेवण करा आणि कुठेही जावं नको, किंवा म्हणजे वॉक करू शकता, एक्सरसाइज करू शकता. तर तुम्ही मालासन किंवा बटरफ्लाय सारखे पोजेस करा, त्या एक्सरसाइज करा किंवा थोडंफार फिरायला जा, तुमचा मूड फ्रेश होईल. त्यानंतर जर तुम्हाला बरंच म्हणजे मांड्या किंवा पोटऱ्या आपल्या दुखत असतो, पोट दुखत असते, तर तुम्ही योग्य ती विश्रांती घ्या आणि चांगली पुरेशी झोप घ्या, त्याने सुद्धा तुम्हाला बराच आराम मिळेल. त्यानंतर आपल्या मानसिक आणि शरीराची काळजी कशी घ्यायला हवी, तर पिरियड्समध्ये तुम्ही भरपूर पाणी प्या. कोमट पाणी पिलं तरीही चालेल. त्यानंतर भरपूर सारे पोषण मूल्य असे अन्न खा, जसं की पालक, डाळी, अशा प्रकारचे तुम्ही जर अन्न खाले तर ते आपल्या शरीरासाठी चांगलंच असते. तुम्ही सॅलेड वगैरे बनवून सुद्धा खाऊ शकता. आणि मी जसं की सांगितलं, जंक फूड तुम्ही नक्की म्हणजे अवॉइडच करा. आणि तुम्ही चॉकलेट्स वगैरे खाऊ शकता जर तुम्हाला मूड स्विंग्स होत आहे. त्यानंतर त्याने सुद्धा मूड जे आहे तुमचा फ्रेश होईल. तर अशा प्रकारे आपल्याला पिरियड्समध्ये जी आहे ती काळजी घ्यायची आहे. कशा वाटल्या तुम्हाला या सर्व टिप्स, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.